आज आपण पफ बाही किंवा फुगा बाही कशी तयार करायची हे अगदी सविस्तर बघणार आहोत। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी स्टेप बाय स्टेप ही बाही डिझाईन कशी बनवायची हे तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। पहिल्यांदा आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे। बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे। पेपरच्या बंद बाजूकडून बाहीची उंची टाकायची आहे। तर इथे मी बाहीची उंची 9 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं मिळून इथे मी 9.5 इंचावरती बाहीची उंची टाकून घेतलेली आहे। जसं आपण नॉर्मल अस्तरच्या बाहीसाठी कटिंग करतो सेम याच पद्धतीने आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। तर बघा बाहीची उंची इथे मी 9.5 इंचावरती टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे। इथे मी 32 साइज साठी बाहीचं कटिंग करते, तर इथे मी बाहीची घडी 9 इंचावरती टाकून घेतलेली आहे। वरती आणि खाली 9 इंचावरती मार्किंग करून आपल्याला हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला बाहीची कॅप फाईट टाकायची आहे। तुम्हाला जर साइज नुसार बाहीची कॅप फाईट टाकता येत नसेल तर रिसेंटली मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी बाहीची कॅप फाईट काढण्याचा चार्ट दिलेला आहे, तर तो बघा आणि त्यानुसार तुम्ही बाहीची कॅप फाईट टाकून घ्या। ओके, दोन्ही साईडला बाहीची कॅप फाईट टाकून घेतली। त्यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे। दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेला आहे। त्यानंतर 1 इंचावरती मार्किंग करून ह्या लाईनचा मध्य काढून घेतला आणि मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। आता ह्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग करायचे आहेत। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथे फक्त मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा आहे। आलं लक्षात? फक्त एकच मुंड्याचा शेप आपल्याला इथे द्यायचा आहे। तर इथे मी मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि दंडघेराचा आणि कॅप फाईटचा पॉइंट जोडून घेतला। तर हे बघा आपलं बेसिक बाहीचं कटिंग झालेलं आहे। जसे आपण नॉर्मल बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे आपण कटिंग केलेलं आहे। फक्त आपण इथे पुढील मुंड्याचा शेप दिलेला नाही, फक्त मागील मुंड्याचा शेप दिलेला आहे। आता आपल्याला पफ साठी मार्किंग करायचं आहे। हे मार्किंग आपल्याला पेपरच्या बंद बाजूकडून करायचं आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला वरती पफ किती हवा आहे यानुसार तुम्हाला हे मार्किंग करायचं असतं। आलं लक्षात? इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। यानंतर आपल्याला बाही घडीचा मध्य काढायचा आहे, म्हणजेच बाही घडी जिथे टाकलेली आहे त्या लाईनचा मध्य काढायचा आहे आणि तिथे मार्किंग करायचं आहे। तेवढंच मार्किंग वरती सुद्धा करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता इथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। लक्षात राहू द्या, ह्या लाईनच्या आतमध्येच आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हा शेप ह्या मुंड्याला जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा आपला पफ बाहीचा किंवा फुगा बाहीचा शेप इथे ड्रॉ करून झालेला आहे। आपण कटिंग करून घेऊया। तर हे बघा बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता हेच कटिंग ठेवून आपण अस्तर कटिंग करून घेऊया। तर हे बघा अस्तर कटिंग करण्यासाठी इथे मी डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे। आता अस्तरच्या बंद बाजूकडे आपल्याला आपण जे कटिंग केलेलं आहे ते कटिंग ठेवून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने आपल्याला हे कटिंग ठेवून घ्यायचं आहे। इथे मी शेप ड्रॉ करणार नाही, डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे, त्यामुळे इथे मी पिना लावून घेतेय, म्हणजे कटिंग करताना पेपर अजिबात हलणार नाही। आणि हे बघा पेपरच्या अगदी कडेने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। कुठेही मार्जिन वाढवायचं नाही, जसं आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे। मला इथे थोडंसं अस्तर कमी पडत आहे, पण ते मी मेन फॅब्रिक वरती ऍडजस्ट करून घेईन। तर हे बघा इथे मी आहे तसं कटिंग करून घेतलेलं आहे। हे बघा थोडंसं अस्तर मला कमी पडत आहे, पण ते मी मेन फॅब्रिक वरती ऍडजस्ट करून घेईन। आपण जे पफ साठी एक्स्ट्रा 3 इंच वाढवलेलं आहे, ओके, तर तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे कट द्यायचा आहे। तर हे बघा कट देऊन घेतलेला आहे। तर बघा आपण पहिल्यांदा बाहीचं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेच पेपर कटिंग ठेवून आपण अस्तर कटिंग करून घेतलं, बरोबर। आता हेच अस्तर कटिंग ठेवून आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेऊया।
तर हे बघा, अस्तर कटिंग ठेवून इथे मी मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. आता मेन ज्या ब्लाऊज पीसच्या बाह्या आहेत त्या आपल्याला समोरासमोर ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती अस्तरच्या दोन्ही बाह्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. आलं लक्षात? आता एक बाही मी साईडला ठेवून घेते, तुम्हाला एक बाही तयार करून दाखवते. तर हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, मेन जी ब्लाऊज पीसची बाही आहे ती सरळ ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवायची आहे. जशी आपण नॉर्मल अस्तरची बाही तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही बाही तयार करायची आहे. पहिल्यांदा 5 इंचावरती खालून टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर ओपन करून अस्तरवरती एक दाबटीप द्यायची आहे. आता अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि अस्तर सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया. इथे मी ब्लाऊज पीसचं कापड थोडंसं ठेवणार आहे कारण मला अस्तर कमी पडत आहे, सो त्यामुळे. ओके, बाकीचं एक्स्ट्रा कापड मी कट करून घेते. तर बघा, पेपर कटिंग ठेवून एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. दोन्ही साईडचं एक्स्ट्राचं कापड इथे मी कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा, एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण अस्तरवरती जिथे कट मारले होते तर त्याच्यावरती मी डबल कट मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला बाहीचा मध्य काढायचा आहे. तर बघा, बाही मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घेतलं. त्याचबरोबर वरच्या साईडने जिथे आपण कट मारले होते तिथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टॉपसाठी प्लेट्स टाकायच्या आहेत किंवा चुन्या टाकायच्या आहेत. तर त्या चुन्या आपल्याला आपल्या दिशेने टाकायच्या आहेत. आपण ज्या साईडला बसलेलो आहोत त्या साईडला आपल्याला चुन्यांची तोंडे आले पाहिजेत, त्या पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत मध्यापर्यंत. ओके, तर हे बघा, मध्यापर्यंत मी चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या साईडच्या चुन्या टाकून घेऊया. तर दुसऱ्या साईडच्या चुन्यांची तोंडे तुम्ही बघू शकता, मी समोरच्या साईडला टाकून घेतेय. एका साईडच्या चुन्या मी माझ्या साईडला टाकून घेतल्या आणि दुसऱ्या साईडच्या चुन्या मी समोरच्या साईडला टाकून घेतेय. आलं लक्षात? जिथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता पप किती सुंदर क्रिएट झालेला आहे. खूप सुंदर पप इथे आपला आलेला आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाही तयार करून घेऊया. तर हे बघा, दुसरी सुद्धा बाही ते मी तयार करून घेतलेली आहे. आता दोन्ही बाह्या तयार आहेत, बरोबर. आता काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. दोन्ही बाह्या सेमच आहेत. ओके, आता आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे. आलं लक्षात? आता इथे बघा, मी एका साईडने सेप देऊन घेतलेला आहे. पहिल्यांदा मी टीप मारून घेणार आहे आणि त्यानंतरच सेप कट करणार आहे. तर हे बघा, टीप मारून घेतलेली आहे. आता कटिंग करून घेऊया. तर हे बघा, दुसऱ्या सुद्धा साईडचं मी मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा टीप मारून घेऊया आणि त्यानंतर सेप कट करून घेऊया. तर हे बघा, टीप मारून घेतलेली आहे आणि सेप सुद्धा मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, दोन्ही बाह्या आपल्या तयार आहेत. तुम्हाला ब्लाऊजला बाही जोडून सुद्धा मी दाखवणार आहे. ब्लाऊजला बाही जोडण्यापूर्वी बाहीचा सेप व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्या. तर हे बघा, दोन्ही बाह्या तयार आहेत. आता बाही जोडून घेऊया. तर बाही जोडण्यापूर्वी आपल्याला बाहीचा मध्य काढायचा आहे. मध्यावरती एक कट मारून घेतला. आता तो कट आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि बाही मध्यातून जोडायला सुरुवात करायची आहे. लक्षात? पुढचा भाग पुढे आणि पाठीमागचा भाग पाठीमागे या पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडत असताना बाहीचं मार्जिन जास्त दाबायचं नाही. तुम्ही बाहीचं मार्जिन जर जास्त दाबलं तर पप जो आहे तो चपटा होईल, पप व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे अगदी एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला एका साईडने बाही जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला या पद्धतीने
बाही पाव इंचावरती जोडून घ्यायची आहे. तर बघा, बाही कटिंग करण्यापासून ते बाही जोडण्यापर्यंत तुम्हाला अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.